आपण काय मागायचं साहेबांकडे? आज साहेब आपल्याकडे आलेले आहेत, नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, तर आपण काय मागितलं पाहिजे? तर फक्त मी एवढीच विनंती करतो साहेब, मागच्या 10 वर्षामध्ये आपण जेव्हा मला प्रवेश दिला होता तेव्हाही मी व्यासपीठावर आपल्याला बोललो होतो की साहेब 10 वर्षामध्ये या मतदारसंघाला काहीच मिळालेलं नाही, एक मोठा बॅकलॉग या मतदारसंघामध्ये आहे. तर आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून एक आमचं कुडाळ शहर आहे, ती नगरपंचायत आहे आणि आमची ही मालवण नगर परिषद आहे. सर आपण जर ठरवलं तर हा चेहरा मोहरा आमच्या या शहराचा हे तुम्हीच बदलू शकता. आणि म्हणून आपल्या समोर विनंती, वारंवार साहेबांकडे, साहेबांच्या ह्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून जेवढी कामं करून घेता येईल, मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो, साहेब तर त्यांच्या मनोगतात सांगतीलच, पण जेवढं काय करता येईल नगर विकास खात्याच्या अंतर्गत साहेब तर सहकार्य करतील. मी वारंवार त्यांच्याकडे हात जोडून विनंती करणार आहे आणि बाजूला सामंत साहेब बसलेत, त्यांच्याकडेही विनंती करणार आहे, कारण का साहेब 10 वर्ष त्याच्यात काहीच मिळालेलं नाही. मागच्या 10 वर्षामध्ये एवढ्या कोटीवधी रुपयांचा बॅकलॉग आहे आणि मालवण शहर साहेब पर्यटकांचा सर्वात जास्त फुटफॉल. मी अनेक वेळेला उदाहरण देतो, मी जेव्हा साहेब पंढरपूरला गेलो होतो, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, मी असंच मी माहिती काढली की सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये नगर उत्थानचा निधी कुठे मिळतो, तर साहेब पंढरपूरला मिळतो, कारण का ते तीर्थक्षेत्र आहे. मान्य आहे साहेब, 75 कोटी रुपये तिथे मिळालेच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे 75 कोटी नाही, 175 कोटी रुपये तिथे मिळालं पाहिजे, कारण का पंढरपूर आहे. तर साहेब आपण कोकणामध्ये नगर उत्थानचा निधी 2-3 कोटीच्या पलीकडे आम्हाला मिळत नाही. तर मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे, किमान 10-10 कोटी रुपये तरी आता सुरुवातीला आपल्या नगर उद्यान हेडखाली जर तुम्ही आम्हाला दिलेत, एक मोठं काम या शहरामध्ये होईल. ते तीर्थक्षेत्र जसं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.